मित्रांनो, भारतातील सगळ्यात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म जे की अनअकॅडमीवर तुम्ही एमपीएससी क्रॅक करू शकता, सोबतच सगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करू शकता। या ठिकाणी तुम्ही प्लस सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला अनलिमिटेड लाईव्ह आणि रेकॉर्डेड कोर्सेस इथं अवेलेबल होऊ शकते। काय करावं लागेल? अनअकॅडमी लर्निंग आहे आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा, तुमचा गोल काय आहे एमपीएससी सिलेक्ट करा, आणि जर तुम्हाला सगळं कंटेंट फ्री ऑफ कॉस्ट पाहायचं असेल तर SOHEL सोहेल लाईव्ह हे अनलॉक कोड वापरा, तुम्हाला सगळ्या कंटेंट फ्री पाहता येतील आणि प्लस सबस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला 10% डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल। पोलीस भरतीची मोफत टेस्ट सिरीज चालू आहे अनअकॅडमीवर। ऑनलाईन जगात पोलीस भरतीसाठी सर्वात मोठी अशी ही मुख्य परीक्षा टेस्ट होणार आहे आणि तुमचा अभ्यास किती आहे सगळं नॉलेज तुम्हाला याच्यातून होईल, तर लवकरात लवकर तुम्ही इथं याचा फायदा घ्या। सोबतच एसआयची किल्ली महास्पर्धा राज्यसेवी पूर्व परीक्षेसाठी ऑनलाईन टेस्ट सिरीज चालू आहे। जीएस आणि सीसॅट विषयावर आधारित दैनंदिन सराव चाचण्या घेण्यात येणार आहे, तर लवकरच याचा फायदा घ्या। 1 ते 21 फेब्रुवारी पर्यंत दररोज संध्याकाळी 6 वाजता। हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे आमच्या युट्यूब चॅनल SM गायडन्स पॉइंट मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, पोलीस भरती 2020 जे की डिक्लेअर होणार होती, आता 2021 सुरू झालाय। 2021 मध्ये पोलीस भरती नक्की होणारच आहे, याच्यासाठी आपण गेस्ट पेपरची श्रृंखला चालू केली आहे। त्याच्यामध्ये आपण जवळपास 8 गेस्ट पेपर दिले। आज आपण 9वा गेस्ट पेपर घेऊन येणार आहोत, जो की स्पेशलाइज तयार केलाय औरंगाबाद जिल्ह्यासाठी। तर पहिले जो जीकेचा पेपर आहे त्याच्यामध्ये जिल्ह्याविषयीचे काही प्रश्न असतात, ते औरंगाबादसाठी खास करून तयार करण्यात आलेले आहे। बाकीचे जे क्वेश्चन्स आहेत बाकी सब्जेक्टवर, जसे की मराठी, मॅथ आणि IQ म्हणजे बुद्धिमत्ता, हे तिन्ही सगळ्यांना कॉमन असतात, म्हणजे ते सगळ्यांसाठी कामी पडतील। आजचा आपण हा गेस्ट पेपर सोडवणार आहोत। तुम्ही जर चॅनल नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील। आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करणे विसरू नका, आणि जर तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर खाली जो मोबाईल नंबर दिसत आहे त्याच्यावर तुम्ही मला मेसेज करू शकता। नाममात्र 100 रुपये फीस ठेवलेली आहे आणि तुम्हाला जवळपास 20 गेस्ट पेपर देण्याचा माझा टार्गेट आहे। तर वेळ न करता चला व्हिडिओची सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं की जिल्ह्याविशेषचे खास करून प्रश्न असतात आणि याची तयारी आपली जवळ नसते, आणि इथं आपले हातचे मार्क जातात, कारण जिल्ह्याविशेषचे सोपे प्रश्न असतात आणि तेच आपले चुकतात, त्याच्यामुळे त्याची सुद्धा तयारी असणं फार आवश्यक आहे। तर अशी मी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स प्रत्येक जिल्ह्यावर शोधून काढले आहे, जे परीक्षेला खूप चान्सेस आहे की विचारले जातील। तर पहिला प्रश्न, औरंगाबाद जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत? 9, 10, 11 की 12? आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, 9। तर औरंगाबाद जिल्ह्यात 9 तालुके आहेत। प्रश्न क्रमांक 2, औरंगाबाद शहर कोणी वसवलं? औरंगजेब, मलिक अंबर, शहाजहान की अकबर? बघा, आता हा जो आहे ना कॉमन, बरेचसे विद्यार्थी चुका करतात आणि औरंगजेब लिहितील, कारण औरंगाबाद असं नाव साधर्म्य वाटतो आणि औरंगजेब उत्तर लिहितील, पण याचं उत्तर औरंगजेब नाही आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, मलिक अंबर। कोण आहे? मलिक अंबर। तर यासारख्या चुका जिल्हा विशेषमध्ये होतात मित्रांनो। प्रश्न क्रमांक 3, औरंगाबादमध्ये असणाऱ्या 2 जगप्रसिद्ध हेरिटेज वास्तू कोणत्या? बघा, 2 आहे हेरिटेज वस्तू, औरंगाबादमध्ये भरपूर अशी आहे, परंतु जगप्रसिद्ध हेरिटेज कोणत्या ज्यांना मान्यता मिळालेली आहे? अशा आहेत ऑप्शन नंबर 3, अजिंठा व वेरूळच्या लेणी। प्रश्न क्रमांक 4, औरंगाबाद जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहेत? म्हणजे किती आमदार औरंगाबाद जिल्ह्यातून निवडून येतात? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4, 11 आमदार, 11 विधानसभा मतदारसंघ आहेत। प्रश्न क्रमांक 5, औरंगाबाद विद्यापीठाचे नाव काय? संत गाडगेबाबा विद्यापीठ, छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ की राजमाता जिजाऊ विद्यापीठ? आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। प्रश्न क्रमांक 6, केंद्रीय अर्थसंकल्प कोणत्या तारखेला सादर करण्यात आला? आता जीकेचे प्रश्न, जिल्हाविशेषचे 5 जास्तीत जास्त 5 प्रश्न येतात। आता सगळे सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न पाहूया। तर केंद्रीय अर्थसंकल्प कोणत्या तारखेला सादर करण्यात आला याची आपल्याला माहिती असली पाहिजे, करंट चालू घडामोडीशी संबंधित प्रश्न आहे। तर 1 फेब्रुवारी 2021 रोजी हा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता, आणि याची विशेषता काय होती? हा ऑनलाईन म्हणजे वाचन कर, म्हणजे याच्या प्रिंट काढण्यात आल्या नव्हत्या, पेपरच्या स्वरूपात नव्हता, हा सगळा ऑनलाईन होता, टॅबलेटमध्ये त्याची रीडिंग करण्यात आली। ओके। प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणत्या ऍप्सवर भारत सरकारने कायमची बंदी आणली आहे? टिकटॉक, पबजी, UC ब्राउझर की वरीलपैकी सर्व? जागतिक चालू घडामोडीची सुद्धा आपला संबंध, राष्ट्रीय चालू घडामोडीशी संबंध असला पाहिजे, महत्वाच्या ज्या घडामोडी आहेत ते सुद्धा विचारल्या जातात, तर याच्यातले सगळेचे सगळे ऍप्सवर बंदी भारताने आणलेली आहे। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील किती व्यक्तींना 2021 सालचा पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आला? लेटेस्ट
जे 26 जानेवारीला जाहीर करण्यात आले पद्म पुरस्कार आहेत, तर महाराष्ट्रातील त्याच्यातील किती व्यक्ती आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, 6 व्यक्ती होते. महाराष्ट्रातील 6 व्यक्ती. प्रश्न क्रमांक 9, 2021 साली महाराष्ट्रातील किती पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आला? हा सुद्धा बघा, पोलीस अधिकाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येतो जानेवारी महिन्यात, म्हणजे 26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिनी. तर याच्यात महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी किती होते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, 57 पोलीस अधिकारी होते महाराष्ट्राचे. हे आपल्या महाराष्ट्रासाठी एक गौरवास्पद बाब आहे की 57 अधिकाऱ्यांना हा पदक, राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आलं. प्रश्न क्रमांक 10, 26 जानेवारी 2021 ला प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतातर्फे कोणाला निमंत्रण देण्यात आलं होतं? निमंत्रण देण्यात आलं होतं, परंतु त्यांनी तिथं त्यांच्या देशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आणि जो नवीन स्ट्रेनचा कोरोना सापडला होता त्याच्यामुळे त्यांनी त्यांची जी यात्रा आहे ती कॅन्सल झाली. आता पुढे ते येणार आहेत, पण 26 जानेवारीला त्यांचं कॅन्सल झालं. तर कोण आहे? तर ऑप्शन नंबर 3, बोरिस जॉन्सन यांचं नाव होतं, जे की ब्रिटनचे पंतप्रधान आहे. ते येणार होते परंतु ते कॅन्सल झालं. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्र राज्यात पंचायत राज पद्धतीची सुरुवात केव्हा झाली? 1 मे 1960, 1 मे 1956, 1 मे 1962 की 1 मे 1958? जनरल प्रश्न आहे, स्टडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर हमखास माहित असते. उत्तर आहे 1 मे 1962. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 12, शाहू महाराजांनी कोल्हापुरात रिकामी जागा यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना केली. भास्करराव जाधव, परशुराम घोसरवाडकर, हरिभाऊ चव्हाण की यापैकी नाही? आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2, परशुराम घोसरवाडकर. प्रश्न क्रमांक 13, वासंदा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? कर्नाटक, गुजरात, उत्तराखंड की मध्य प्रदेश? आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2, गुजरात या ठिकाणी हे राष्ट्रीय उद्यान आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 14, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना रोजी झाली. LIC ची स्थापना 1 सप्टेंबर 1954, 1 सप्टेंबर 1955, 1 सप्टेंबर 1957 की 1 सप्टेंबर 1956? आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4, 1 सप्टेंबर 1956. जिल्हा परिषद सदस्य संख्या किमान 50 व कमाल रिकामी जागा असते. 75, 90, 100 की 65? आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 1, 75. प्रश्न क्रमांक 16, खालीपैकी कोणत्या वेळी भारतामध्ये राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली नाही? योग्य प्रश्न पाहत जा, नाही विचारलाय. ओके, भारत चीन युद्ध 1962, भारत पाकिस्तान युद्ध 1971, भारत पाकिस्तान युद्ध 1999 की अंतर्गत शांतता? याचं योग्य उत्तर आपल्याला माहित असलाच पाहिजे. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, भारत पाकिस्तान युद्ध 1999 ला जागतिक राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आलेली नव्हती. प्रश्न क्रमांक 17, जगप्रसिद्ध सुएझ कालवा कोणत्या देशातून जातो? इजिप्त, नायजेरिया, पनामा की तुर्कस्तान? आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1, इजिप्त. सुएझ कालवा कोणत्या देशातून जातो? इजिप्त या देशातून जातो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 18, IBRD म्हणजे काय? इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड रुरल डेव्हलपमेंट, इंटरनॅशनल बँक फॉर रुरल डेव्हलपमेंट, इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट? आणि चौथा यापैकी नाही. आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 3, इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. प्रश्न क्रमांक 19, खाली दिलेल्या पोलीस पदांपैकी कोणते पोलीस पद सर्वात कनिष्ठ आहे? पोलीस हवालदार, पोलीस नाईक, सहाय्यक पोलीस निरीक्षक की सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक? आणि याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, पोलीस नाईक. पोलीस नाईक. प्रश्न क्रमांक 20, गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक कायदा केव्हा लागू करण्यात आला? 1984, 2004, 2012 की 1994? आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4, 1994. प्रश्न क्रमांक 21, अग्निबाण रॉकेटची गती न्यूटनच्या रिकामी जागा नियमावर आधारित आहे. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या की यापैकी नाही? आणि याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन नंबर 3, तिसऱ्या नियमावर आधारित आहे. कोणत्या नियमावर? तिसऱ्या. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 22, रसायनांचा राजा असे कोणत्या वायूला म्हटले जाते? सल्फ्युरिक ऍसिड, नायट्रस ऑक्साईड, हायड्रोजन सल्फाइड की सल्फर डायऑक्साईड? अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे, बऱ्याच एक्झाम मध्ये ऍज इट इज विचारला गेलेला आहे. याचं उत्तर लक्षात ठेवा, सल्फ्युरिक ऍसिड. रसायनांचा राजा सल्फ्युरिक ऍसिड. प्रश्न क्रमांक 23, 1091 ही हेल्पलाईन रिकामी जागाशी संबंधित आहे. वृद्ध व्यक्ती, महिला, अपंग की मूकबधीर? आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2, महिला. प्रश्न क्रमांक 24, जागतिक हिंदी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 9 जानेवारी, 11 जानेवारी, 10 जानेवारी की 12 जानेवारी? आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, हिंदी दिवस आहे 10 जानेवारीला. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 25, संयुक्त राष्ट्राने रिकामी जागा रोजी मानवी हक्काचा जाहीरनामा घोषित केला. 10 डिसेंबर 1946, 24 ऑक्टोबर 1945
24 ऑक्टोबर 1948 की 10 डिसेंबर 1948? आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4, 10 डिसेंबर 1948. ओके, तर या ठिकाणी मित्रांनो GK चे 25 प्रश्न इथं कव्हर झाले आहेत. राहिले मॅथ, IQ आणि मराठीचे क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला हे प्रश्न कसे वाटले नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला सांगणे विसरू नका. आवडले असेल तर लाईक सुद्धा करा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या आणि PDF पाहिजे असेल तर खालील नंबरवर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. तर आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद. प्लस सबस्क्रिप्शन जॉईन करायचं असेल तर लवकरच जॉईन करून घ्या, कारण मार्चमध्ये पुन्हा डिस्काउंट जो 10% आहे तो 5% वरच येऊन जाणार आहे. तर आजच प्लस सबस्क्रिप्शन घ्या आणि तुम्हाला कोड काय टाकावा लागेल, SOHELLIVE, सोहेल लाईव्ह. तर आजच अनअकॅडमी हे लर्निंग ॲपला मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा आणि आपली एक पोस्ट पक्की करा.